स्वच्छ सर्वेक्षण गेलं कुठं हा मोठा प्रश्न इथं लावलाय। हे फक्त लाली पावडरचं काम चालू आहे आणि सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादाने वैकुंठ स्मशानभूमीची जागा बळकवण्याचा एक मोठा प्रयत्न आहे। पुणे शहरातली सर्वात मोठी वैकुंठ स्मशानभूमी जी पुण्यातील नवी पेठ भागामध्ये आहे, या भागामध्ये मागील बऱ्याच वर्षांपासून अनधिकृतरित्या ज्या कचऱ्याच्या गाड्या आहेत तर त्या लावल्या जात होत्या आणि त्यासोबतच ओला कचरा असेल, सुका कचरा असेल तर तो सुद्धा इथे आणून डम्पिंग केलं जात आहे। आणि आत्ता काही वेळापूर्वी पुणे महानगरपालिकेच्या जे क्षेत्रीय कार्यालय आहे तिथल्या कचऱ्याच्या ज्या अधिकारी आहेत तर त्या इथे येऊन गेल्यात, त्यांनी पाहणी केली आहे आणि या सगळ्याचा पाठपुरावा गेल्या अनेक दिवसांपासून आनंद घरात जे आहेत तर ते घेत आहेत। त्यांनी आत्ता 2 दिवसांपूर्वी सुद्धा एक पत्र पुणे महानगरपालिकेला दिलेलं होतं। या सगळ्याबाबत नेमकी काय अधिकची माहिती आहे आपण जाणून घेणार आहोत। आपण बघतोय की सर्वात जास्त जे हे असतात तर ते इथे केली जातात आणि आत्ता काही वेळापूर्वी पालिकेचे लोक येऊन गेले, त्यांनी इथे पाहणी केली, पण वारंवार अशाच प्रकारच्या घटना घडतात। यामागे सुद्धा आपण एक वृत्त प्रसिद्ध केलेलं होतं आपल्याच पेपरच्या माध्यमातून, त्यामध्ये पण आपण सांगितलेलं की इथे अनधिकृतरित्या गाड्या लावल्या जातात। काही वेळासाठी त्या गाड्या इकडनं काढल्या सुद्धा गेल्या, मात्र आत्ता परत जर बघितलं तर परिस्थिती जैसे ते आहे। नेमकं काय तुमचं म्हणणं आहे या सगळ्याबाबत? हे बघा, ही जी आपण जिथं थांबलो ही वैकुंठ स्मशानभूमीची पार्किंग आहे आणि वैकुंठ स्मशानभूमीच्या पार्किंगचा वापर इथे पुणे शहरातल्या ज्या मैती होतात, इथे 10वे 13वे डेली चालू असतात। आत्ता पण मोठ्या प्रमाणात समोर गर्दी आहे, ह्याच्यासाठी ही व्यवस्था इथल्या लोकांच्या पार्किंगसाठी। पण ह्या पार्किंगचा दुरुपयोग महानगरपालिकेकडूनच अधिकाऱ्यांच्या संगनमताने आणि इथल्या सत्ताधारी नगरसेवकांच्या आशीर्वादाने चालू आहे। तर तो कसा आहे, तर महानगरपालिकेच्या ह्या जागेमध्ये, वैकुंठाच्या जागेमध्ये इथे अनधिकृतरित्या कचऱ्याच्या गाड्या लावल्या जातात। छोट्या गाड्या इथपर्यंत ठीक होते, मोठ्या गाड्या पण आणून लावल्या जातात, ज्यामध्ये ओला सुका कचरा असतो, मांस मच्छी असे अनेक प्रकारचे वेगवेगळे कचरे असतात। हे कचरे तर आणले जातात। ह्याच्या पलीकडे जाऊन काही गाड्या संध्याकाळच्या टायमात इथे जेवढे हॉटेल्स आहेत, टिळक रोड, कुमटेकर रोड या भागातले, सातारा रोड, स्वारगेट या भागातल्या हॉटेल, सारसबाग इथल्या हॉटेलचा ओला कचरा गोळा करतात। जे मागे तुम्हाला दिसत असेल तर हा सगळा ओला कचरा इथे आणून टाकतात। आता हे सगळं करण्यामागे पकडल्या जाऊ नये म्हणून इथे समोर सीसीटीव्ही आहे पोलवर, या सीसीटीव्हीच्या वायरी तोडून टाकल्यात, सीसीटीव्ही पण तोडून टाकलेत यांनी, म्हणजे एवढी वाईट अवस्था करून ठेवलेली आहे। आणि इथे आत मागे हे टॉयलेट आहे आपल्या माझ्या मागे बरोबर, जे इथल्या आलेल्या लोकांसाठी वापरण्यासाठी केलं होतं, या टॉयलेटचा वापर ह्यांनी यांचं गोडाऊन केलं। इथे बॅटरी येते, तुम्ही तुमच्या वृत्तपत्रात ते प्रसिद्ध केले। समोर भाजपचे दिवंगत नगरसेवक त्यांनी कॅन्टीन उभं केलं होतं, या कॅन्टीनचा वापर ह्यांनी यांचं ऑफिस आणि कार्यालय, कधी कधी संध्याकाळचा जुगार सगळं चालतं। असं इथं सगळं चुकीचं काम चाललेलं आहे। पुणे महानगरपालिकेने एकदम चुकीच्या पद्धतीने वैकुंठच्या ह्या स्मशानभूमीच्या जागेचा वापर करतात आहे।